हॅलो माय डिअर फ्रेंड्स, आता आपण BMS सेकंड इयर अगत्यंत्रामध्ये ॲस्पॅक्जियल डेथ हा टॉपिक स्टडी करूया. त्याच्यामध्ये बघा MCQ, SAQ आणि LAQ या तिन्ही टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यामध्ये बघा मस्ट नोचे पॉईंट काय आहेत. डिफाईन हँगिंग, डिस्क्राईब इट्स क्लासिफिकेशन, कॉज ऑफ डेथ, पोस्टमॉर्टम अपीअरन्स अँड मेडिको लिगल ॲस्पेक्ट. त्याच्यानंतर डिफाईन स्ट्रँग्युलेशन अँड सफोकेशन, इनलिट्स देअर क्लासिफिकेशन, PM अपीअरन्स, मेडिको लिगल ॲस्पेक्ट. त्याच्यानंतर थर्ड आहे डिफाईन ड्राउनिंग, एक्सप्लेन इट्स क्लासिफिकेशन, PM अपीअरन्स अँड मेडिको लिगल ॲस्पेक्ट. हे मोस्ट टू नोचे पॉईंट आहेत. हे MCQ, SAQ आणि LAQ तिन्ही विचारतात त्याच्यावर. आता बघा ॲस्पॅक्जियल डेथ. आता मी हा पूर्ण टॉपिक तुम्हाला अशा 3-4 मिनटाच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करते, म्हणजे तुम्हाला समजायलाही इझी जाईल. बघा आता ॲस्पॅक्जियल डेथची डेफिनेशन काय सांगितली आहे. इट इज अ मोड ऑफ डेथ ड्यू टू फेल्युअर ऑफ फंक्शन ऑफ लंग, सर्व अँड परसिस्टंट हायपॉक्सिया सीन इन दिस कंडिशन. किती इझी आहे. पहिलं लिहायचं ॲस्पॅक्जियल डेथच्या डेफिनेशनमध्ये इट इज अ मोड ऑफ डेथ ड्यू टू फेल्युअर ऑफ फंक्शन ऑफ लंग, सर्व अँड परसिस्टंट हायपॉक्सिया सीन इन दिस कंडिशन. तर O2 लेवल डिक्रीज झाली, त्याच्यामुळं लंग फंक्शन फेल होते आणि ॲस्पॅक्जियल डेथ होती. आता त्याचे 5 कॉजेस आहेत बघा. ॲस्पॅक्जियल डेथची डेफिनेशन आणि 5 कॉजेस बघा. पहिलं काय, मेकॅनिकल ऑब्स्ट्रक्शन टू एअरवेज. त्याच्यामध्ये कंप्रेशन ऑफ नेक, हँगिंग, कंप्रेशन ऑफ नोज अँड माउथ, त्याच्यानंतर कंप्रेशन ऑफ चेस्ट आणि ड्राउनिंग असं आहे. सेकंड कॉज आहे बघा त्याचा हायपॉक्सिया. थर्ड पल्मोनरी इम्बॉलिझम, म्हणजे ब्लड क्लॉट इन लंग्स, इम्प्रॉपर ब्लड सप्लाय. थर्ड आहे कोलॅप्स ऑफ लंग. आणि फिफ्थ आहे पॅथॉलॉजिकल कंडिशन डेव्हलप इन रिस्पायरेटरी ट्रॅक. हे ॲस्पॅक्जियल डेथची डेफिनेशन आणि कॉजेस झाले. आता ॲस्पॅक्जियल डेथच्या 3 स्टेजेस आहेत, आपण त्या स्टडी करूयात. 3 स्टेजेस बघा काय आहेत. 3 स्टेजेस ऑफ ॲस्पॅक्जियल डेथ. इन्स्पायरेटरी डायस्पनिया म्हणजे हायपॉक्सिया, BP, हार्ट रेट आणि रिस्पायरेटरी रेट इन्क्रीज होते. त्याच्यानंतर एक्सपायरेटरी, त्याच्यामध्ये पण हेच सांगितलेलं आहे. आणि रिस्पायरेटरी पॅरालिसिसमध्ये काय सांगितलं बघा, हायपॉक्सियल डेथ. ह्या 3 स्टेजेस आहेत. सेकंडमध्ये काय होतं, BP, हार्ट रेट आणि रिस्पायरेटरी रेट इन्क्रीज होते. ह्याच्यामध्ये पण इथं हायपॉक्सिया होता इन्स्पायरेटरीमध्ये, आणि एक्सपायरेटरीमध्ये प्रोग्रेसिव्ह हायपॉक्सिया आहे. त्याच्यानंतर पोस्टमॉर्टम अपीअरन्स ऑफ ॲस्पॅक्जिया बघा काय. पोस्टमॉर्टम अपीअरन्स एक्सटर्नलमध्ये आणि इंटरनलमध्ये. एक्सटर्नलमध्ये सायनॉसिस म्हणजे ब्ल्यूइश डिस्कलरेशन ऑफ फेस, नोज, लिप, टंग, इयर, नेल्स. नंतर फेशियल हिमोरेज, त्याच्यामध्ये कंजेक्टिव्हा ऑर साईट ऑफ कंप्रेशन. थर्ड आहे टंग प्रोट्रेटेड आउट. फोर्थ ॲट नोज अँड माउथ, आय बल्जिंग आउट. त्याच्यानंतर बघा इनकंटिन्स ऑफ युरिन अँड फिसेस. इंटरनलमध्ये बघा काय येतं, कंजेक्शन ऑफ ब्रेन अँड इंटरनल विजरा. राईट चेंबर ऑफ हार्ट इज फुल, लंग कंजेस्टेड, ब्लड फ्रॉथ एक्सुडेड अँड